ब्रेकनंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत। तुम्ही पाहताय महाराष्ट्र दर्शन आणि यानंतर एक इंटरेस्टिंग बातमी। प्रश्न असा होता की कोणतं प्रसिद्ध शहर महाराष्ट्रात नाहीये, तर त्याचं उत्तर होतं पुणे। बघा प्रश्न। दुसरा प्रश्न असा होता की प्राण्यांमध्ये कोणता जो प्राणी आहे तो वसाहतीत राहत नाही, तर त्याचं उत्तर होतं कुत्रा। आणि तिसरा आणखी एक इंटरेस्टिंग प्रश्न आणि इंटरेस्टिंग उत्तर, शहाजी राजे आणि लखोजी राव यांचं नातं काय होतं, तर त्याचं उत्तर आहे मामा भाचे। आणखी एक प्रश्न, कोणते संत महाराष्ट्रातले नाही आहेत, तर त्याचंही उत्तर आहे संत रामदास। स्वाभाविकपणे तुम्हाला सगळ्यांना प्रश्न पडला असेल, हे प्रश्न विचारणारे कोण होते आणि त्याचं उत्तर इतकं भन्नाट देणारे कोण होते। पण हा सगळा भोंगळ कारभार काय आहे, हा प्रश्न तुम्हाला सगळ्यांना पडला असेल आणि हाच प्रश्न अनेकांना पडलेला आहे। ही बातमी सध्या एवढ्या सोप्या प्रश्नांची उत्तरं देणारा तो मूर्ख जो आहे, त्या सगळ्याची बद्दलची आरोग्य विभागाची ती किमया आहे आणि एका भरतीच्या परीक्षेचं मॉडेल आन्सर शीट म्हणून ते सगळं समोर आलेलं आहे। आणि हे सगळं प्रकार नेमका काय आहे, हा प्रश्न आपल्याला पडलेला आहे आणि ते जाणून घेण्यासाठी आपण सरिता कौशिक यांच्याकडे नागपूरला जाणार आहोत। सरिता, हे सगळे प्रश्न आणि त्याची ही भन्नाट उत्तर ऐकल्यानंतर प्रश्न पडतो तो कोण आणि असं का झालं? खरंच अत्यंत आश्चर्य, गमतीशीर, त्याचबरोबर चीडही आणणारे खरं तर हा संपूर्ण प्रकार आहे। आरोग्य खात्याची जी एक परीक्षा होती गट ड ची, ज्याला फील्ड कर्मचारी आपण म्हणतो, त्यांच्या पदभरतीसाठी त्याची परीक्षा 22 जानेवारीला झाली आणि त्यामध्ये 100 प्रश्न दिलेली असतात। ही ऑब्जेक्टिव्ह पद्धतीची प्रश्न असतात, 4 त्याच्यामध्ये उत्तरं असतात आणि आता त्याचं मॉडेल आन्सर तुम्ही नेटवर पहा म्हणून उमेदवारांना खरं तर SMS येतो आणि ते मॉडेल आन्सर टाकल्या जातात। या परीक्षेसाठी 4 प्रश्न पेपर होते, त्यातील वर्जन 22 आपल्या हाती आलेला आहे आणि त्यामध्ये नुसती हीच प्रश्न नाही तर अनेक प्रश्नांची अशी भन्नाट उत्तरं आपल्याला पाहायला मिळतात आहेत। विलास, हा सगळा प्रकार जो आहे तो लिखन पारधी नावाच्या व्यक्तीनं समोर आणला। लिखन आपल्याबरोबर आहे, आपण त्याच्याशी बोलूया। एक अजून इंटरेस्टिंग प्रश्न मी सांगते की वाहने नेहमी रस्त्यात कुठे चालवावीत, तर उत्तर दिलेलं आहे मधून चालवावी, रस्त्याच्या मधून चालवावी। अशी काहीही इतिहास असो, भूगोल असो, सामान्य ज्ञान असो, सगळ्याचे अगदी वाट लावलेली आहे। लिखन आपल्याबरोबर आहे। लिखन, तुम्ही ही प्रश्न पाहिले आणि ती उत्तर तुम्ही पाहायला काय केलं? तुम्ही गोंदियात अगदी आतल्या भागात राहता, गोंदिया जिल्ह्याच्या गोरेगाव तालुक्याला राहतो मी जेव्हा प्रश्न आपल्या जवळ जेव्हा उत्तरपत्रिका नेला आणि उत्तरपत्रिका नेल्यानंतर मी जेव्हा चेक केला तेव्हा मला तर खूपच असा वाईट वाटला रे बाबा की मला जास्त नाही तर मी पास होणार होतो, मला 70-80 मार्क मिळणार याची माझी आशा होती। पण जेव्हा मी प्रश्न पाहिलो तेव्हा मला फक्त 24 मार्क मिळालेले होते। 24 मार्क मिळाल्यानंतर मॅडम मी ते म्हटलं की बा 24 मार्क कसं आहे, ते मी नेटवर गेला। नेटवर त्यांनी ऑब्जेक्शन फॉर्मचा ऑप्शन टाकलेला होता पण तो उघडत नव्हता। त्याच्यानंतर मी 2-4 दिवस फिरलो पण तो काही उघडला नाही। त्याच्यानंतर बरं, मग आज तुम्ही हे जे सगळी उत्तरं, तुम्हाला ही उत्तरं मिळाली, तुम्ही नागपूरला आलात, अधिकाऱ्यांना भेटलात, सगळ्यात पहिले कुठे गेला? मी मॅडम सगळ्यात आधी दीक्षाभूमी आंबेडकर शाळेजवळ जो आपला हिवताप निर्मूलनचे ऑफिस आहे तिथं गेला आणि त्यांना मिळाला। त्यांनी म्हटलं की बाबा आमच्याकडला हा काही काम नाही आहे, आमच्या माध्यमाचे नाही, तो तुम्ही उपसंचालनाला जा। तिथं गेला, त्यांनी म्हटलं की हा आमचे नाही, तुम्ही सचिवालयाला जा, जो तिथं आंबेडकर जो आहे ना आपला दीक्षाभूमी तिथं गेल्यानंतर तिथं त्यांना सांगितलं, त्यांनी बघितलं, त्यांनी मान्य केला हो चूक आहे, पण त्यांनी म्हटलं की आमच्या हातातलं काही नाही, हे पुण्यावरून जो मार्कशीट आहे आम्ही महा ऑनलाईन। बिलकुल, तुम्ही कलेक्टरकडे सुद्धा गेला होतात, काय झालं? हो मॅडम, मी कलेक्टर ऑफिसला गेला होता, जिथं जे कलेक्टर आहे जिल्हाधिकारी साहेब त्यांनी नम्रतेने माझ्यासोबत बोलले, पण जे दुसरे कलेक्टर होते ज्यांच्याकडे त्यांनी पाठवलं की त्यांच्यासोबत मिळा म्हणून, ते माझ्यावर रागवले मॅडम की म्हणे मला का माहिती तुझ्या प्रश्न परीक्षेच्या मी का करू त्यासाठी, त्याचे मला जोरात ओरडले मॅडम ते। आपण बघतो आहोत विलास की कशा पद्धतीची उत्तरं सुद्धा लिखनला मिळाली, मात्र ही उत्तरं खरंच नेटवर आहे आणि आश्चर्यकारक आहे, अगदी गमतीशीर ही उत्तरं आहेत। नक्कीच, हे सगळं बघितल्यानंतर विश्वास बसत नाही, पण एक गोष्ट आहे, हे सगळं बघितल्यानंतर एक वाटतं, आरोग्य विभागाची जी तब्येत आहे ती बरी आहे ना?